तू आता मानसोपचार तज्ञांचा उल्लेख केला. खरं तर मेंटल स्ट्रेस कोणाला चुकला नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो येतो. पण ना अनेक जण बिचकतात की अरे मानसोपचार तज्ञांकडे कसं जायचं, म्हणजे काय वेडं म्हणतील आपल्याला. हा एक असतं आपलं बेसिकली की तज्ञांची हेल्प करेपर्यंत मला काही झालं नाही, असं विचार येऊ शकतो. तू नाही केलास ना कधी विचार? जी गरज आहे, जी नीड आहे ती करूया आपण. अगदी खरं सांगू का, आधी माझ्या पण मनात असे विचार होते. पण जेव्हा माझ्या बाबांना अल्झायमर्स डिटेक्ट झाला, मला लक्षात आलं की मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड जातंय. म्हणजे रडू आलं की ते थांबत नाहीये. किंवा एक वेळ अशी होती, अवघाचीच शूटिंग होतं, प्रसाद, ओक, मंदार, आम्ही तिघही शूट करतो आणि मला ना पहिलं वाक्य काही केलं आठवतच नव्हतं. रोल कॅमेरा झाला की मी कट करायला होते आणि मला पहिलं, नाही तर नॉर्मली मी आणि प्रसाद आपापले संवाद मेकअप रूममध्ये वाचून डायरेक्ट टेक असायचा आमचा. इतकं आमचं अंडरस्टँडिंग, केमिस्ट्री अशी आमची. तर त्या दिवशी ते दोघांनाही कळत होतं. बाबा हॉस्पिटलाइज होते आणि त्या दिवशी मला वाटलं नाही, कामात आता यायला. आणि एक फार मोठा माणूस अजून एक माझ्या आयुष्यात आला, ज्यांनी मला तो रस्ता दाखवला. तो माणूस म्हणजे विजय तेंडुलकर. आपल्या सगळ्यांना ते लेखक म्हणून अर्थातच ही इज लिजंड आणि त्यांच्या नाटकांवर आपण सगळ्यांनी प्रेम केलं. पण माणूस म्हणून त्यांनी मला म्हणजे मी आज जी कुणी जिथे, कारण तुला माहिती आहे दर्शना, आपण बाहेरच्या प्राप्तींवर ठरवतो की एका माणसाने काय कमवलं. मी आतल्या प्राप्तींवर ठरवते. ते कदाचित मला तुला सांगता नाही येणार किंवा दाखवता नाही येणार मी आत माझ्यावर किती काम केलंय किंवा त्या मानसोपचारातनं मी कुठून कुठे आली आहे. पण माझ्या दृष्टीने आपलं स्वतःविषयीचं नातं हे सगळ्यात मोठं नातं असतं. असं आहे, कारण अवॉर्ड आज मिळेल उद्या नाही, पैसा आज असेल उद्याही असेल कदाचित, पण तो सुद्धा तू किती वापरणार आहेस. म्हणजे या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत, प्रसिद्धीपासून सगळ्याला. पण तुम्ही तुमच्याशी तुमचं काय नातं आहे, आणि ते मला मानसोपचार म्हणजे मला तेंडुलकरांनी तो मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गाने गेले. तर आधी मी तुला म्हटलं तसं मी म्हणलं नाही, मी नाही जाणार, मला काय, मला आपापलं जमलं पाहिजे. हा, आपण काम करूया. मित्रमैत्रिणी असतात त्यांच्याशी बोलूया, असतात ना. पण एक जी तटस्थपणे त्या सगळ्या सिच्युएशनकडे बघण्याची जी ताकद आहे ती मानसोपचारात येते. तू आज माझी मैत्रीण असशील तर तू माझ्याच बाजूने बोलत राहशील आणि तू म्हणशील हो त्या माणसाचं चुकलंच, तुझं बरोबर होतं. प्रत्येक वेळेला हे ॲटिट्यूड वर्क नाही होत. आपल्याला कुठेतरी तटस्थपणे कोणीतरी, आणि मानसोपचार तज्ज्ञ हे त्याच्याच ते शिकलेले असतात आणि ते एक शास्त्र आहे. हे शास्त्र खूप पुढे गेलंय आता आणि त्या शास्त्रात अनेक रिसोर्सेस आपल्याला मिळतात की ह्या सगळ्या छलकणाऱ्या, माझं कळसीतलं पाणी हे जे छलकतंय त्याला कसं तू स्टेबल करशील. हा, संथ वाहते कृष्णामाई, हे कसं आपण तिथपर्यंत यायचं, ह्याचे रिसोर्स नाहीये. आणि त्याच्यामध्ये नो हार्म, म्हणजे हार्म तर नाहीच आहे. हार्म एकच आहे, जर चुकीचा मानसोपचार तज्ञ भेटला तर. चुकीचा डॉक्टर सगळ्या ठिकाणी, तर देवाकडे ती प्रार्थना करायची की मला योग्य तो माणूस भेटू देत, नाही तर मग हार्म होऊ शकतं. म्हणजे ते त्यात, पण ते आपल्या हातात नाही. पण ते शास्त्र म्हणून म्हणशील मुळात तर ते अत्यंत खूप प्रगत झालेलं आहे. आणि खूप म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचे जे मानसिक आजार असेल, डिप्रेशन पासून त्या सगळ्यावरती आज उपाय आहे. पण तुम्हाला ते कष्ट घ्यायला लागतील, तुम्हाला तिथे जावं लागेल, तुम्हाला त्या चुकीच्या समजांमधून स्वतःला बाहेर काढावं लागेल. आणि मी मानसोपचार, मी थेरपी घ्यायला लागल्यावर सुद्धा इतके माझ्या आसपासचेच लोक मला हे तू काय करतेस. सो ते आसपासच्या गिल्ट देणाऱ्या लोकांनाही मला हात जोडून विनंती करायची की तसंही ज्याला मनाचा त्रास होत असतो ना, त्या माणसाला थेरपी घेणं खूप अवघड असतं. त्यात तुम्ही त्याला अजून गिल्ट देऊ नका, त्याला पाठिंबा द्या, त्याला मदत करा अजून, रादर दॅन खेचा खाली.